नमस्कार मित्रांनो. तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे म्हणजेच महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. तर आता या नवीन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना नेमके कोणते बदल पाहायला मिळणार आहेत हे आपण एक एक करून समजून घेऊया. तर नंबर 1, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा GR आहे? तर या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना देण्यात येतो. यामध्ये मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समुदायांचा समावेश आहे. उच्च व्यावसायिक, तांत्रिक तसेच 12वी नंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान अशा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी या योजना आहेत. नंबर 2, महाडीबीटी 2.0 वर ऑनलाईन प्रक्रिया. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून परदेश शिष्यवृत्ती योजना वगळता अल्पसंख्याक विकास विभागाच्या शिष्यवृत्ती योजना महाशिष्यवृत्ती या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवीन प्रणालीमुळे शिष्यवृत्तीच्या तांत्रिक अर्ज प्रक्रियेत, छाननीमध्ये आणि निधी वितरणाच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहेत. मात्र जुन्या शासन निर्णयांमध्ये ठरवलेले अटी, पात्रता निकष, आर्थिक उत्पन्न मर्यादा आणि लाभाचे स्वरूप कायम राहणार आहे. नंबर 3, विद्यार्थ्यांसाठी एकच महाआयडी. या नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधारशी जोडलेला एक विशिष्ट महाआयडी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत हाच आयडी वापरायचा आहे. म्हणजेच प्रत्येक वर्षी पुन्हा नवीन नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. नंबर 4, कागदपत्रे वारंवार अपलोड करण्याची गरज कमी होणार. तर नवीन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती सरकारी डेटाबेसमधून ऑटोफॅच केली जाणार आहे. उदाहरणार्थ SSC किंवा HSC गुण, CET गुणांकन, आधार तपशील आणि इतर आवश्यक माहिती संबंधित सरकारी डेटाबेसमधून API द्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीच माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागणार नाही आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याचा त्रासही कमी होणार आहे. नंबर 5, रिन्युअल प्रक्रिया सोपी होणार. तर पुढील वर्षाची शिष्यवृत्ती रिन्युअल करण्याची प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे. विद्यार्थ्याला मुख्यतः चालू वर्षाची फी भरल्याची पावती आणि शैक्षणिक प्रगती म्हणजेच पास किंवा नापास याची माहिती द्यावी लागेल. यानंतर प्रणालीद्वारे अर्जाचे ऑटो रिन्यू करण्यात येणार आहे. परिशिष्टातील माहितीनुसार मागील वर्षाची माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्याला पुन्हा संपूर्ण अर्ज भरावा लागणार नाही. नंबर 6, पात्रतेनुसार योजना आपोआप दाखवली जाणार. तर नवीन प्रणालीमध्ये विद्यार्थ्याने दिलेल्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि आर्थिक माहितीच्या आधारे पात्र असलेल्या शिष्यवृत्ती योजना प्रणाली आपोआप दाखवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला स्वतःहून अनेक योजना शोधण्याची गरज कमी होईल. आणखी महत्त्वाचे म्हणजे ज्या योजनांसाठी विद्यार्थी पात्र नाही त्या योजना प्रणालीमध्ये दाखवल्या जाणार नाहीत. तसेच अर्ज करताना प्रत्येक योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाची माहिती स्पष्टपणे दाखवली जाणार आहे. नंबर 7, अर्जाची तपासणी आता 2 स्तरांवर. शिष्यवृत्ती अर्जाच्या छाननीसाठी आता फक्त 2 स्तर ठेवण्यात आले आहेत. पहिला स्तर संस्था स्तर. महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा नोडल अधिकारी अर्जाची प्राथमिक आणि आवश्यक भौतिक तपासणी करतील. विद्यार्थ्यांची नोंदणी, उपस्थिती आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि दुसरा स्तर विभागीय संचालनालय स्तर. संबंधित संचालक किंवा त्यांचे अधिकृत अधिकारी अंतिम तपासणी आणि मंजुरी देतील. यामुळे अनावश्यक तपासणीचे टप्पे कमी होऊन अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होण्याचा उद्देश आहे. नंबर 8, नवीन प्रणालीमध्ये फ्रेश, रिन्युअल आणि सेंट बॅक अर्ज स्वतंत्र वर्गीकरणात हाताळले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या अर्जाची तपासणी अधिक व्यवस्थित पद्धतीने करता येणार आहे. नंबर 9, शिष्यवृत्तीची रक्कम थेट खात्यात. मंजूर झालेली शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या EKYC झालेल्या आधार सीडेड बँक खात्यामध्ये महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट जमा केली जाणार आहे.
परिशिष्टानुसार निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात येणार आहे आणि डीबीटी पद्धतीने निधी थेट लाभार्थी किंवा संबंधित संस्थेच्या बँक खात्यात जमा केला जाईल। तसेच निधी वितरणासाठी दैनिक अलॉटमेंट प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचे GR मध्ये नमूद आहे। नंबर 10, उत्पन्न प्रमाणपत्राबाबत मोठा बदल। तर विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्राची वैधता। विद्यार्थ्याने पहिल्या वर्षी सादर केलेले उत्पन्न प्रमाणपत्र संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी वैध राहणार आहे। म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही। मात्र उत्पन्न मर्यादेमध्ये काही बदल झाल्यास त्याची माहिती अद्ययावत देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यावर राहणार आहे। नंबर 11, तांत्रिक सुविधांमध्येही बदल। तर नवीन प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी अपार किंवा आधार आधारित ID अर्थात महा ID देण्यात येणार आहे। विद्यार्थ्याचा संपूर्ण शैक्षणिक आणि शिष्यवृत्तीचा इतिहास प्रणालीमध्ये उपलब्ध राहणार आहे। याशिवाय हॉस्टेल व्यवस्थापन प्रणाली आणि विद्यापीठ डेटाबेस महाडीबीटी प्रणालीशी एकत्रित करण्यात येणार आहेत। नंबर 12, कॉलेज आणि विद्यापीठांसाठीही महत्त्वाच्या सूचना। तर या GR मध्ये संस्था आणि विद्यापीठांसाठीही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पात्र विद्यार्थ्यांकडून शासनाच्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेसाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही। तसेच संस्थांनी विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे आणि पात्र विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेणे बंधनकारक राहील। महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक माहिती वेळेत आणि अचूकपणे नोंदविण्याची जबाबदारी ही संस्थांवर राहणार आहे। तर मित्रांनो, 2026-27 पासून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेत मुख्यतः हे बदल पाहायला मिळणार आहेत। तर एकच महा ID, ऑटो फॅच माहिती, कमी कागदपत्रे, पात्रतेनुसार योजना आपोआप दाखवणे, 2 स्तरांवर तपासणी, फ्रेश रिन्युअल सेंट बॅक स्वतंत्र प्रक्रिया, ऑटो रिन्युअल, उत्पन्न प्रमाणपत्राची संपूर्ण अभ्यासक्रमासाठी वैधता आणि मंजूर शिष्यवृत्तीची DBT द्वारे थेट रक्कम। तर हे सर्व बदल शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू होणार आहेत। म्हणून अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी हा बदल नक्की लक्षात ठेवावा। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।